सामन्यामध्ये नक्कीच त्याच्याकडनं चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती लेदर क्रिकेटवर. परंतु त्यानंतर मात्र त्याने मात्र सराव करण्याचा सोडून दिला. आता मात्र टेनिस क्रिकेटवर जास्त तो लक्ष वेधतोय. तर पाहूया या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अक्षयकडनं मात्र कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला. एक युवा खेळाडू नक्कीच त्याला आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु की त्याच्यामध्ये तो टॅलेंट आहे, क्लास आहे, तो नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पहिला षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचा आणि पहिल्याच चेंडू जर पाहिला तर चांगल्या पद्धतीने मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेमध्ये नक्कीच पाहिले तर चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं होतं. तर या ठिकाणी डायरेक्ट एस्टनवर जर स्पर्श झाला असता चेंडू तर मात्र काहीतरी वेगळं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. पहिल्याच चेंडूवर अक्षय आपलं वैयक्तिक खातं उघडतोय, संघाचा अकाउंट ओपन करतोय आणि पहिल्या षटकाला जर आपण पाहिलं तर सुरुवात करतो या ठिकाणी दिनेश गांधारी एंड कडनं मात्र या ठिकाणी षटकाला आपण सुरुवात पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की एकच एंडनं गोलंदाजी आपण पाहतोय. गांधारी एंड त्याला नक्कीच संबोधला जातोय. राईट मोडतोय की नाही ते मात्र डाव्या एस्टीवर चेंडूची फेकी पाहायला मिळतोय. ग्लान्स करतोय, अतिशय वेगाने चेंडू जातोय, डीप पायलेग सीमारेषा क्लिअर करतोय की नाही, परंतु शेवटच्या क्षणामध्ये मात्र क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप केलं. चांगलं पत्रकार मात्र चेंडूला अडवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाने मात्र वेगाने 3 धावा पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला ताळमेळ समन्वय दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. कॉलिंग त्या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली. परंतु क्षेत्ररक्षणाचं मी कौतुक करेन की आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मात्र 1 धाव वाचवतोय. धावसंख्या पाहिली तर पुढे सरकताना 1/4. गावदेवी पूर्णा विरुद्ध जय हनुमान गोवे या दोन संघामध्ये ही लढत पाहतोय. सुनील भगत फॅन्टम गोवे संघाला निकेत आपण पाहतो नाणेफेकीचा कौल त्याने प्राप्त केला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. पहिले षटक मेंडेटरी पॉवर प्लेचा आपण पाहतोय. दिनेश पुन्हा एकदा शॉर्ट रनअपने मात्र ठिकाणी मार्गस्थ होतोय. खोलवट्याचा चेंडू ऑन साईडला चांगला प्रहार पाहायला मिळतो. सोमनाथ अतिशय दुरून येतो, चेंडू उचलतोय, चांगला शतक त्या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त अष्टपैलू म्हणून त्याची नक्कीच ख्याती पाहतोय आपण. नेहमीच आपण पाहतो की जय हनुमान गोवे संघासाठी त्याच्या कारण चांगलं योगदान पाहायला मिळत असतो. आपण जर पाहिलं तर थोडस वाईट उभा होता लॉंगाच्या दिशेने, परंतु जवळपास डीप लॉंगॉनला येऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. 2 धाव पूर्ण पाहतो. धावसंख्या पुढे सरकताना बिनबाद 6. आता मात्र ऑन साईडला जमिनीचा मार्ग अतिशय वेगाने जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय त्या ठिकाणी. चांगलं फील्ड आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये जर पाहिलं तर ज्याप्रमाणे गोलंदाजी साकारतोय गोलंदाज दिनेश, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणात सुद्धा या ठिकाणी व्यूरष्टता पाहायला मिळते. त्याचप्रमाणे त्यांची साथ लाभते गोलंदाजाला. आपण जर क्षेत्ररक्षणाकडे लक्ष वेधलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पॉईंट कव्हरचा क्षेत्र सुद्धा आपण पाहतो रिंगच्या आतमध्ये. डीप एस्टा कव्हरचा क्षेत्र सुद्धा सर्कल मध्ये पाहतोय. मिड ऑफचा खेळाडू सुद्धा आपण पाहतो रिंगच्या आतमध्ये. शॉर्ट मिड विकेट आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आणि त्यानंतर लॉंग ऑन थोडासा वाईड उभा असलेला. अशा प्रकारची ही रणनीती आपण पाहतोय कर्णधाराकडनं आखली जाते. नेक्स्ट मॅच गावदेवी भरोडी विरुद्ध गावदेवी ओवली. दिनेश पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट पुल ऑन द ऑफ या ठिकाणी पाहतोय फटका ऑन द राईज. पुन्हा एकदा सोमनाथ दुरून येऊन चेंडूला उचलतो, येतो परंतु फक्त एकच धाव. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर नक्कीच फलंदाजाने मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला, परंतु सीमारेषा मात्र त्या फलंदाजा क्लिअर करता आले नाही, गॅप शोधता आले नाही. जे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमेरेषेवर तैनात आहेत त्याच ठिकाणी आपल्याला वारंवार चेंडू पाहायला मिळाला. मेंडेटरी पॉवर प्ले षटक आहे. आपण नेहमीच म्हणतो की या षटकामध्ये फलंदाजांना खूप मोठी संधी असते की त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा फलंदाज जोडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. परंतु इथे मात्र अक्षय आणि जय या दोन्ही फलंदाजा विचार तर सिंगल डबल्स धावा निश्चित आपल्या पाहायला आपल्याला एक छोटीशी पार्टनरशिप होते. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. सोमनाथ पुन्हा एकदा चेंडूच्या खाली जातोय, कोणत्याही प्रकारची चूक त्या ठिकाणी करत नाही. अक्षयला आता मात्र जावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. पहिला गडी बाद होतोय गावदेवी पूर्णा संघाचा. वारंवार मोठे फटके आपण पाहिले खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करतो अक्षय. टायमिंग त्याला मात्र व्यवस्थित साधता आला नाही. चेंडू जिथे उंची पाहिली तर जास्त उंची होती, थोडा वेळ चेंडू जर पाहिला तर हवेमध्ये होता आणि संधी होती सोमनाथकडे ज्या चेंडूखाली सहजपणे पोहोचण्याची,
आणि कोणत्याही प्रकारची मात्र त्या ठिकाणी चूक केली नाही. अक्षयच्या माध्यमातून जर पाहिले तर खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु अपेक्षा मात्र या ठिकाणी निराशा होताना, कारण बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला 4 धावांचं योगदान देऊ शकला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पॉवरफुल गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन, जेणेकरून पॉवरफुलच्या षटकामध्ये फक्त गोलंदाज दिनेशने 8 धावा खर्च केल्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स अर्थात ब्रेक थ्रो मात्र या पहिल्या षटकामध्ये देतोय आपल्या संघाला. आता मात्र जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते आता मात्र समाप्त होताना आपण पाहतोय, कारण आता मात्र तुम्हाला विखुरलेले क्षेत्रक्षे पाहायला मिळेल. अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सीमेरेषेवर तैनात होताना पाहायला मिळतील, जेणेकरून आपण पाहतो एखादा बॉर्डरवर सैनिक आपल्या देशाची सुरक्षा करत असतात, त्याचप्रमाणे हे क्षेत्ररक्षक आपल्या संघाची सुरक्षा करताना सीमेरेषेवर तैनात होताना पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटल आपण पाहतोय गावदेवी पूर्णा विरुद्ध जय हनुमान गोवे संघ. एका संघाच्या पाठीमागे पाहिले तर गावदेवी मातेचा आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर बजरंग बलीचा आशीर्वाद. म्हणजे दोन्ही संघ आपण पाहतोय आशीर्वाद घेतल्यानंतर पाहतो आपण संघ या सामन्यामध्ये उतरताना. पहिल्या षटकात आपण जर विश्लेषण केलं तर नक्की थोडस वर्चस्व आपण पाहतोय गावदेवी पूर्णा संघावर जय हनुमान गोवे संघाचं. बाबगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झाला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाच्या वतीने. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक पाहतोय आपण कुशाल. पहिला चेंडू जाग्यावरनं ऑन द खेळायचं होतं, अतिशय चांगली चेंडूची फेकी आपण पाहतोय. आणि एस्टनच्या पाठीमागे पाहिलं तर वारंवार आपण पाहतोय अनेक वर्ष ज्यांनी नक्की एस्टनच्या मागे चांगली कामगिरी केली आहे, अमर याला आपण पाहू शकता. पहिल्या चेंडू जर डॉट चेंडू आपण पाहतोय तर नक्कीच गोलंदाज थोडस मनोबल उंचावलेला असतो, आणि इथे मात्र जर पाहिलं तर पहिल्या चेंडूला मात्र सामोरं जात होता फलंदाज किशोर. वन डाऊनला येतोय तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे 1-8. आता मात्र खूपच खराब चेंडू, परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं चेंडू खूप उंच आकाशामध्ये गेला. फलंदाज किशोरा सुद्धा नक्की स्वतःवर विश्वास नाही की हा चेंडू सीमारेषा क्लिअर का झाला नाही, परंतु जे होतोय ते आपल्या समोर होतोय, फलंदाज बाद होतोय. जबरदस्त झेल आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेने. हा फटका जर आपण पाहिला तर हवेच्या विरुद्ध खेळला होता, त्याच कारणाने हा चेंडू सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. परंतु फटकामध्ये जर टायमिंग जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त टायमिंग होतं, परंतु जी लांबी हवी होती ती लांबी मात्र प्राप्त झाली नाही. दुसरा धक्का लागतो या किशोरच्या रूपाने. एकही धावात आपल्या संघाला त्याने योगदान दिलं नाही, शून्यावर बाद झाला. आणि त्यानंतर पाहतो चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतोय खेळण्यासाठी आतिश. आतिश आणि जय अशी ही जोडी पाहतोय आपण या खेळपट्टीवर. पाहूया जय आपल्या या विजयामध्ये नक्कीच या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय का, आणि आतिश पाहूया या ठिकाणी मात्र आतिशबाजी फटकेबाजी करतोय का. आतापर्यंत आपण जर धावसंख्या पाहिली तर नक्कीच काशवाच्या प्रमाणे मात्र धावफलक पुढे सरकतोय संत गतीने. एकही चौकार आतापर्यंत आपण पाहिला नाही, एकही षटकार आतापर्यंत पाहिला नाही. सिंगल डबल आता मात्र धावफलकावर धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2-8 धावा. या षटकाचा विचार जर केला तर एकही धावा आतापर्यंत कुशलने मात्र खर्च केली नाही. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेत आहे. सोमनाथ प्रयत्न करतोय, चेंडू कॅरी झाला नाही सोमनाथ पर्यंत, परंतु नक्कीच लॉंग ऑन कडे पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा नक्कीच या ठिकाणी मात्र फलंदाजाने वेगाने पूर्ण केला. ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय आपल्या स्मार्टफोनवर युट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात जीटीसीच्या माध्यमातून आपण कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ही स्पर्धा लाईव्हच्या रूपाने पाहू शकता. टाईप करा जीटीसी लाईव्ह किंवा या स्पर्धेचा आपण नाव उल्लेख करू शकता. शिवसेना युवासेना भगवा चषक 2019. इनसाइड आउट फटका केल्याचा प्रयत्न करतोय, परंतु कव्हर पॉइंटकडे मात्र शतक सज्ज आहे. एकदा पूर्ण केली, चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु वेगाने फलंदाजाने मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत आपण पूर्ण संघाचा विचार केला तर रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळालेली आहे, परंतु जे फलंदाजांना मोठे फटके खेळायचे ते मोठे फटके मात्र आपल्याला पाहायला मिळाले नाही. याचं कारण गोलंदाजाने अतिशय भेदक मारा, अतिशय चांगला लेंथ आणि लाईन मध्ये गोलंदाजी केली. खास करून मी कौतुक करेन दिनेशचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच एक चांगली पायाभरणी त्या ठिकाणी मात्र उभी केली, आणि त्यानंतर पाहतो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कुशाल सुद्धा चांगली गोलंदाजी साकारतोय. स्लोअर चेंडू फुलटॉस होता, इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक सोमनाथ चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. अजून एक धक्का गावदेवी पूर्ण संघाला, फलंदाज बाद.
धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धावा अर्थात एक डझन आकडा आपण पाहतोय. दुसरं षटक इथे जर आपण पाहिलं तर समाप्तीची कडे वाटचाल करतोय. आणि आतापर्यंत जर गावदेवी पुन्हा संघाचा आपण विचार केला तर 3 गडी आतापर्यंत गमावले. जी सलामीला जोडी आली होती ती सुद्धा पूर्णपणे फ्लॉप होते. जयच्या बॅटमधून आपण एक नक्कीच जर पाहिलं तर 8 धावांचं योगदान त्यांनी नक्कीच दिलं होतं. एक सेट झाला होता. नक्कीच एक आशा होती की शेवटपर्यंत जय खेळपट्टीवर टिकून राहील आणि नक्कीच आपला धावा जर आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच आपल्या संघाला घेऊन जाणार. परंतु तसं काही घडलं नाही. लालच बुरी बात आहे. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवडता आला नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं की मिस टाइम फटका होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये गेला आणि त्यानंतर सोमनाथच्या माध्यमातून एक जबरदस्त जेल. नवीन फलंदाज येतोय एक्सप्रेस चॅम्पियन सर्वात अनुभवी असलेला हा खेळाडू गावदेवी पुन्हा संघाचा आपण पाहतोय देवा टावरे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. टायमिंग बरोबर साधता आला नाही कारण लॉंग ऑफ कडे चेंडू आपण पाहतोय. छत्रशी त्या ठिकाणी सज्ज आहे. फक्त एकच धावावर समाधानी मानताना या ठिकाणी फलंदाज आपण पाहिलं तर आतिश वैयक्तिक एका धावेने आपलं खातं उघडतोय आणि जर 2 षटकांत आपण जर केली या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे समाप्त होताना फक्त 13 धावा. जबरदस्त या ठिकाणी मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या जय हनुमान गोवे संघाकडनं. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. गावदेवी ओवली विरुद्ध गावदेवी भरोडी. तर पाहूया 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे संतगतीने धावा निघत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तर या धावांचा वेग वाढतोय का की अशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तर मी आपण ऐकणार आहोत माझे सहकारी समालोचक ज्यांनी नक्कीच आजच्या दिवसामध्ये संगीत चांगला रंग या स्पर्धेमध्ये भरला आहे. एक हिंदीचे उत्कृष्ट समालोचक मजर खान यांच्या स्वमधुर आवाजातून आपण या पुढील 2 षटकामध्ये काय होतोय आणि काय घडणार आपण त्यांच्या स्वमधुर आवाजातून ऐकूया. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया योगेश दादा. तो आप देख रहे हैं शिवसेना युवा सेना चषक आज के दिन का ये तीसरा मुकाबला गावदेवी पूर्णा और जय हनुमान गोवे के बीच में 2 ओवर की समाप्ति पर स्कोर अगर हम देखें तो 13 रन बने हैं और जय हनुमान गोवे के कैप्टन ने कहा था कि ये उनका पहला मुकाबला है इस सीजन का, लेकिन ऐसा कहीं भी लगा नहीं पहले 2 ओवर में कि ये पहला मुकाबला खेलने जा रहे. जिस तरह की उनकी गेंदबाजी रही है, जिस तरह की उनकी फील्डिंग रही है और जब 2 ओवर चल रहे थे तो हर गेंद मुझे लग रहा था कि कैप्टन सोमनाथ को ही ढूंढ रही थी. हर गेंद उन्हीं के पास जा रही थी. पहले ओवर में जहां 8 रन बने उसके बाद दूसरे ओवर में 5 रन. दिनेश को 1 विकेट हासिल हुआ. उसके बाद कुशाल को 2 विकेट. तो 3 विकेटों के नुकसान पर स्कोर 13 रन. तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज नीरज. इस बार ये गेंद देखना है वहां पर. अच्छी गेंद डॉट के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज. तीसरा ओवर लेकर आए गेंदबाज नीरज. पहली गेंद डॉट गेंद, शॉट नहीं खेला था बल्लेबाज आतिश ने. अभी भी स्कोर रुका हुआ है 13 रनों पर. इस बार शॉर्ट गेंद हुक कर दिया है. नो बॉल का इशारा आता हुआ. डीप में खिलाड़ी मौजूद है. 1 रन पूरा किया और दूसरे रन के लिए पलट चुके हैं. तो 1 रन और 1 विकेट. नो बॉल का इशारा भी आता हुआ तो 2 रन आएंगे और 1 विकेट भी जाता हुआ. बहुत तेज कदमों के साथ रन पूरा कर रहे थे वहां पर बल्लेबाज, लेकिन अच्छी विकेट कीपिंग वहां पर देखने को मिलती हुई. एक और विकेट गिरता हुआ यहां पर पूर्णा स्पोर्ट्स का.
अब ये देखना होगा कि फ्री हिट का वहां पर इशारा आया है। अब फ्री हिट का यहाँ पर किस तरह से इस्तेमाल करते हैं यहाँ पर पूर्णा के बल्लेबाज, ये देखना होगा। स्कोर अभी भी रुका हुआ है, 2 रन आए थे पिछली गेंद पर, 1 रन बैट से और 1 रन नो बॉल का। तो कुल स्कोर इस वक्त हम देखें तो 4 विकेटों के नुकसान पर पूर्णा स्पोर्ट्स ने बनाए है 15 रन। नीरज, इस बार अच्छी गेंद वहां पर नीरज की, फ्री हिट वहां पर रहा था लेकिन उसका फायदा नहीं उठाए बल्लेबाज भावेश। एक और गेंद डॉट होती हुई, 4 विकेटों के नुकसान पर पूर्णा स्पोर्ट्स ने कुल रन अब तक बनाए हैं 15 रन। इस बार और पिच गेंद थी, देखना है लॉन्ग ऑफ की जानिब खेल दिया है खिलाड़ी वहां पर मौजूद, कोई गलती नहीं, एक और विकेट गिरता हुआ भावेश के रूप में। ये लगने वाला 5वां झटका पूर्णा स्पोर्ट्स को। तो भावेश की पारी भी समाप्त होती हुई, और पिच गेंद थी, उसको लॉन्ग ऑफ की जानिब क्लियर करना चाहते लेकिन अच्छा कैच समाप्त किया था वहां पर, रनिंग कैच समाप्त किया था। तो अगले बल्लेबाज इस वक्त राहुल, लेकिन अभी भी वहां पर देवा टावरे मौजूद है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज। नीरज सामना करेंगे देवा टावरे, इस बार कट करना चाहते थे उस गेंद को, अच्छी गेंद एक बार फिर से वहां पर नीरज की। लगातार हम देख रहे हैं कि अच्छी गेंदबाजी हो रही, यहाँ पर रन नहीं दे रहे हैं नीरज। देवा टावरे जो कि एक अच्छे बल्लेबाज है, काफी वक्त तक सिटी क्रिकेट में उन्होंने एनआर बोरपाड़ा के लिए खेला है। इस बार शॉर्ट गेंद थी, हुक करना चाहते थे, वाइट का इशारा आता हुआ, त्रिक रूप में बढ़ोतरी होती हुई 16 रनों पर स्कोर। ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं, जबकि विकेट गिरी है 5। अब तक बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे थे नीरज, लेकिन ये जो उनकी गेंद रही थी खराब गेंद थी। 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ, सोमनाथ कैप्टन अपने गेंदबाज को कुछ कान मंत्र देते हुए। नीरज एक बार फिर से सामना करेंगे देवा, इस बार बैट का ऊपरी सिरा लगाए, देखना है वहां पर फाइन लेग की जानिब खिलाड़ी मौजूद है, मिस फील्ड होती हुई और अब जाकर गेंद को फील्ड किया। उसी बीच तीसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों ही बल्लेबाज, और वो भी पूरा करते हुए। तो अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 3 रन आए इस गेंद पर। इस 3 रन की मदद से स्कोर 19 रन। ओवर नंबर 3 का खेल हम देख रहे हैं। आज के दिन का ये तीसरा मुकाबला पूर्णा स्पोर्ट्स और जय हनुमान गोवा के बीच में। जय हनुमान गोवे सुनील भगत फैम टीम, समय में सहयोग करना है
गोवे के कैप्टन सोमनाथ, आपको समय में सहयोग करना है। राहुल इस बार सामना करेंगे नीरज का। इस बार शॉट गेंद थी, पुल कर दिया है, गेंद बहुत दूर जाकर गिरती हुई कॉर्नर के ऊपर से 6 रन। तीन ओवर की समाप्ति पर स्कोर 25 रन। बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था लास्ट गेंद के ऊपर राहुल ने, शॉर्ट गेंद थी और बेहतरीन स्ट्रोक। फील्ड सजानी है तुरंत। जय हनुमान गोवे। सोमनाथ प्लीज समय के मामले में सहयोग करना है। इसके बाद के भी जितने भी मुकाबले, सभी बड़े मुकाबले हैं, तो खेलने वाली जितनी भी टीमें हैं, समय के मामले में सहयोग करना है। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 25 रन। पहले ओवर में जहां 8 रन बने, उसके बाद दूसरे ओवर में 5 और तीसरे ओवर में 12 रन। तो लास्ट ओवर लेकर आते हुए गेंदबाज बिल्ला। सामना करेंगे देवा टावरे। बिल्ला सामना करेंगे देवा टावरे। पहली गेंद वहां पर बहुत ही बढ़िया तरीके से इस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑफ की जानिब, 6 रन। ये है देवा टावरे। दीवा स्पोर्ट्स के कैप्टन और गोरसा स्पोर्ट्स के कैप्टन, संपर्क करना है आपको कमेटी से। बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था वहां पर देवा टावरे ने। टॉस के लिए आना है दोनों ही कैप्टन। इस बार शॉर्ट गेंद हुक कर दिया है, देखना है वहां पर फाइनल की जानिब खिलाड़ी मौजूद है। 1 रन आएगा इस गेंद पर। बत्तीस रनों पर स्कोर पहुंचता हुआ बिल्ला की पहली 2 गेंदों पर अब तक 7 रन आए। पिछली गेंद पर अच्छा स्ट्रोक खेला था देवा टावरे ने। और इस बार सामना करेंगे राहुल। राहुल ने जो कि इस तीसरे ओवर की लास्ट गेंद पर बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था। दोनों बल्लेबाज अब अटैकिंग रूप धारण कर चुके हैं। इस बार गेंद के आने का इंतजार किया है, देखना है ऊंचाई ज्यादा है और लंबाई भी बहुत दूर। कैप्टन सोमनाथ देखते रह गए गेंद को और गेंद उनसे दूर जाती हुई 6 रनों के लिए।
तो 38 पर स्कोर पहुंचता हुआ इस सिक्सर की मदद से 3 गेंदों में अब तक 13 रन आ चुके हैं। राहुल अच्छी बल्लेबाजी करे, अपनी इनिंग में 2 गेंदों का सामना किया और दोनों ही गेंदों पे उन्होंने बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगाए थे, सिक्सर लगाया था। एक बार फिर से सामना करेंगे बिल्ला का। इस बार अच्छी गेंद वहां पर, बहुत बढ़िया कमबैक करते हुए बिल्ला। अच्छी गेंद वहां पर रही बिल्ला की। अब जाकर एक गेंद डॉट होती हुई, स्कोर अभी भी रुका हुआ है 38 पर। ये दोनों ही बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की है और टीम को एक फाइटिंग टोटल की तरफ बढ़ाते हुए। इस बार अच्छा शॉट वहां पर, बहुत बढ़िया फील्डिंग होती हुई वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर और अब जाकर रन आउट होते हुए बल्लेबाज। तो 1 रन और 1 विकेट। तो राहुल की पारी समाप्त होते हुए आउट होने से पहले बहुत बढ़िया काम कर कर वापस गए। इस बार देखना ये गेंद वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई इस 1 रन की मदद से स्कोर 39 रन। स्कोर 40 रन पर पहुंच चुका है। इस बार ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, वहां पर 1 रन पूरा किया और दूसरे रन के लिए पलट चुके हैं दोनों ही बल्लेबाज। देखना थोड़ा सा फंबल हुआ, तीसरे रन के लिए जाते हुए अब भागम भाग क्रिकेट देखने को मिलता हुआ। तो 3 रन आए इस गेंद के ऊपर। तो पूर्णा स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते हुए कुल रन बनाए 43 रन बनाए और 44 रनों का टारगेट रहेगा जय हनुमान गोवे के सामने। तो अगले मुकाबले का टॉस होने जा रहा है जय बजरंग गोरसई और पुरुषोत्तम इंटरप्राइजेज दिवे के बीच में। दोनों कैप्टन वहां पर पहुंच चुके हैं। तर बापगावचे शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर नक्कीच मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. तर संघ आहेत आपण जर पाहिले तर जय बजरंग गोरसे बी विरुद्ध पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे या दोन संघामध्ये हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. तर गोरसाई संघाचा संघाने या ठिकाणी कॉल करतोय. छापा असा कॉल केला आहे, परंतु नक्कीच ज्याप्रमाणे मागणी केली होती त्याचप्रमाणे मात्र आपण पाहतोय पुरवठा मिळतोय. मान्यवरांना विनंती की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन शोभा वाढवायची. आपण जर पाहिलं तर पहिल्या फेरीमध्ये नक्कीच तुम्हाला काही कारणास्तव पुढे चाल दिली आहे. दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. दोन्ही संघ जर पाहिले तर बिवटी तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये तुल्यबळ संघ आहेत. नाणेफेकी जिंकले, 4 षटकांचा सामना आहे. काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तुम्ही काय स्वीकारले याचं कारण सांगू शकतोस? कारण काय नाही, समोरचा संघ देखील चांगला आहे आणि मी त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तरी सुद्धा एखादा पार्टिकल स्कोर असेल की आम्ही दिवा संघाला एवढ्या धावांवर थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि गोलंदाजीमध्ये भावेश पवार या सामन्यामध्ये खेळणार आहे की नाही? हो, तो आहे. भावेश पवार सोडलास तर कोणत्या गोलंदाज तू जास्त अपेक्षा करशील? कुणाल, पवन. कोणत्या संघाला स्वस्तात बाद करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात?
स्वस्ताचं असं काही नाही, समोरील संघ देखील चांगला आहे, भिवंडीमध्ये चांगला संघ आहे तो. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तुमची पूर्ण टीम प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरल्यानंतर कशा प्रकारे खेळ दाखवण्याचा प्रेक्षकांना प्रयत्न करणार आहात? चांगला चांगला खेळ करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला मी विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. अजय, पहिल्या सामन्यावरती सुद्धा तू नाणं गमावला आहे, आता सुद्धा नाणं गमावलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं फलंदाजाने नक्कीच कुठेतरी निराशजनक कामगिरी केली, परंतु गोलंदाजी चांगली कामगिरी केली. तर या सामन्यामध्ये तुम्हाला फलंदाजी करते, फलंदाजाकडे का अपेक्षा करतोस? परंतु ज्यांचं नॅचरल गेम खेळावा आणि चांगला स्कोर बनवून द्या. क्रिकेट म्हटलं तर कोणताही संघ नावाने जर मोठा असेल तर त्याचा प्रेशर घेणं हे चुकीचं क्रिकेट आहे. तर काय गोरसे संघात तुमच्या संघावर काय दडपण आहे? आम्ही कधी दडपणात खेळत नाही आणि आम्ही समोरील संघ कोणता आहे बघत आम्ही चांगला खेळण्याचाच प्रयत्न करतो. तरी सुद्धा हा क्रीडांगण पाहून या क्रीडांगण सीमारेषा पाहून एखादा कोणता लक्ष आहे डोळ्यासमोर की नक्कीच आम्ही एवढ्या धावा उभ्या करणार प्रतिस्पर्धी संघासमोर? आम्ही 4 ओव्हरला 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करतो. संघामध्ये चेंजेस? नाही नाही same team. तर विजय कॉम्बिनेशन कडे तुम्ही जाणार आहात, तर नक्कीच तुम्हाला मी दोन्ही संघांना विजयासाठी मित्रांनो शुभेच्छा देऊया आपण. कारण एक जबरदस्त सामना तुमच्या समोर येत आहे. गोरसई विरुद्ध दिवा. नाणेफेकी जिंकले गोरसई संघाच्या संघटनाने क्षेत्रके स्वीकारलंय आणि आमंत्रण दिलं आहे, प्रथम इन्व्हाइट केलं आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवे संघाला फलंदाजीसाठी. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पुढील डावाचं नक्कीच या ठिकाणी सुरुवात होते. आपण जर पाहिली तर पूर्ण संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली, फलंदाजी केली होती. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा जोडल्या आहेत, म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच आपण म्हणू शकतो. या क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर 44 धावांचं आव्हान आहे जय हनुमान गोवी संघासमोर. म्हणजे प्रति षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 11 धावांची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर गोलंदाजांना या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच पुरेशा धावा आहेत, त्या धावा तुम्ही नक्कीच डिफेन्स करू शकता, त्या धावांसमोर फाईट करू शकता आणि गोवे संघाला सामना जिंकायचा असेल तर कदाचित या षटकामध्ये नक्की तुम्हाला एक चांगली सुरुवातीची अपेक्षा असेल. तर दिनेश आणि सोमनाथ अशी ही जोडी पाहतोय आपण, सलामीवीरांची जोडी. यानंतर सुद्धा आपल्याला एक बिग बॅटर पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहिलं तर दिवा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गोरसई जय बजरंग गोरसे बी संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. परंतु हा सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल या दोन्ही संघांसाठी. पॉवर प्लेचं षटक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाही, ते मात्र पहिल्या चेंडूवर हाणाकती प्रहार पाहायला मिळतो. चेंडूला फेकून देतोय कल्याण हायवे सीमारेषेला सलामी देणारा हा एक बिग षटकार. भगवा रंग म्हटला की मित्रांनो नक्कीच महाराष्ट्राची शान नक्कीच संबोधली जाते. आणि आपण जर या स्पर्धेचा जर आणखी नामोल्लेख केलं तर आपण पाहतोय शिवसेना युवा सेना भगवा चषक 2019 आणि त्याच माध्यमातून डीजेच्या माध्यमातून सुद्धा आपण एक सुंदर संगीत मात्र या ठिकाणी ऐकतोय. आणि इथे मात्र यतीनचं मात्र स्वागत केलं षटकाराने. पहिल्या चेंडूला मात्र फेस केला दिनेशने आणि जबरदस्त टायमिंग या चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूच्या मिनिट प्रमाणे हा फटका आपण पाहिला होता. डीप मिडविकेटला पाहिलं तर खेळाडू उभा होता, परंतु चेंडू जर पाहिला तर लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट मधून जो गॅप आपण पाहतोय त्या गॅप मधून मात्र सरळ सीमेरेषेला क्लिअर करणारा हा पहिला षटकार. संघाचा अकाउंट ओपन केला दिनेशने, वैयक्तिक खातं उघड षटकाराने. एक चांगली सुरुवात. नेहमीच म्हटलं जर सुरुवात जर गोड असेल तर अंत सुद्धा गोड असतो. परंतु पाहूया या ठिकाणी गोलंदाज कमबॅक करतोय का. आता मात्र चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र आपटी दिली होती. आउटस्विंग पाहायला मिळतोय. चेंडू जर पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने गेला आणि पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईटच्या रूपाने इशारा केला जातोय. थोडासा प्रेशर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजावर, कारण पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. आणि ग्रामीण क्रिकेटच्या गोलंदाजामध्ये आपण नक्कीच हे दृश्य नेहमीच पाहायला आपल्याला मिळत असतो. एखादा मोठा फटका लागला तर गोलंदाज प्रेशर येतो आणि त्यानंतर आपली दिशा जी आहे ती भटकताना आपण पाहतोय. ते मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, कारण ऑफस्टिकचा चेंडू होता. पाहिलं तर आपण ऑनसाइडला खेळण्यासाठी सज्ज होता फलंदाज, पण शेवटच्या क्षणामध्ये जो आपला स्ट्रोक होता तो मात्र चेंज केला. आणि त्यानंतर आपण पाहतोय स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. धावसंख्या स्थिर, बिनबाद 7. 44 धावांचा इथे मात्र पाठलाग करतो या ठिकाणी जय हनुमान गोवे संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाही, इथे मात्र खराब चेंडू फुलटास डाव्या इष्टीवर. दिशा चांगली दिली होती, परंतु फटक्यामागे मात्र कुठल्याही प्रकारची ताकद झुकली नाही फलंदाजाने. जोपर्यंत की क्षेत्ररक्षक जाऊन चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी प्राप्त होती फलंदाजाकडे. आता या षटकाचा आपण विचार तर प्रथमतः सोमनाथ मात्र या ठिकाणी सामोरा जाईल.
आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ढवळी तालुक्यामधील तुल्यबळ संघ आपण आज ऍक्शन मध्ये पाहतोय. गावदेवी भरोडी, गावदेवी पूर्णा, जय हनुमान गोवे, जय बजरंग गोरसई बी, त्यानंतर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा, जय भोलेनाथ कोलिवली, जे एकूण 8 संघ नक्कीच आपण पाहिले. आता मात्र खराब चेंडू, दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहतोय आपण. चेंडूची लेन जर पाहिली तर नक्कीच योग्य ठिकाणी पडली होती, परंतु दिशा मात्र आपल्याला चुकीची पाहायला मिळाली. व्हाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय या ठिकाणी धाव आपल्याला पाहायला मिळते. या धावांवर नक्कीच येथीलला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी षटकामध्ये करेल, त्यात काही शंका नाही. इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते, जोरदार अपील पाहायला मिळाली होती, परंतु चेंडूची जी पिचिंग होती ती कुठेतरी ढाब्याच्या बाहेर आपण पाहतोय. आणि पंच बालायकर सर यांच्या माध्यमातून मात्र लेग बायचा इशारा होतोय. आपण तर धावसंख्येत भरतोय. धावसंख्या आता जर पाहिली आपण तर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 1010 अर्थात 10 धावा. सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा क्रमांक आपल्याला आता मात्र धाव फलकावर पाहायला मिळतोय. आता मात्र अतिशय चांगला चेंडू पाहतोय आपण. जॉर्कलेनचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच जर पाहिलं तर स्वतः फलंदाज स्वतःला नक्कीच त्या ठिकाणी ब्लॉक केला. आणि त्यानंतर आपण पाहतोय कोणत्याही पायांची हालचाल त्या ठिकाणी झाली नाही. डॉट चेंडू. ब्रेक थ्रोची आवश्यकता आहे पुन्हा संघाचा आपण विचार केला तर, कारण आपण जर पाहिलं तर पार्टनरशिप आतापर्यंत दोघांमध्ये चांगली पाहायला मिळते. पहिला षटक चालू आहे, कोणताही विकेट या ठिकाणी गमावला नाही. 10 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 44 धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि सुरुवात जर अशा प्रकारची असेल तर मात्र नक्कीच येणार षटकामध्ये आपल्याला हाणामारी फटके सुद्धा पाहायला मिळतील. आणि दिनेशच्या माध्यमातून इथे मात्र डान्सिंग ट्रॅक शॉट, बॉलर बॅक ड्राईव्ह शॉट, लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय. अतिशय देखना चौकार. ऋषि मुनियों और संतों का, ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, हिंद के वीर बलियों का और महंतों का, मुझे चढ़ गए भगवा रंग रंग, मुझे चढ़ गए भगवा रंग रंग. अतिशय सुंदर गीत आपण पाहतो या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा आपण खेळ जर पाहिला तर नक्कीच कुठेतरी वर्चस्व राखतो जय हनुमान गोवे संघ, कारण पहिल्या षटकाचा आपण विचार तर 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कोणता गडी मात्र या ठिकाणी गमावला नाही. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडू नका. आणि हेच आव्हान करेन मी गावदेवी पूर्णा संघाच्या खेळाडूंना. वेळेस संदर्भात पंचांकडून दुसरा ऑफिशियल कॉल येतोय, लक्षात घ्या. गावदेवी पूर्णा संघ आपण वेळेस संदर्भात आम्हाला सहकार्य करा, संघर्ष करा. नक्कीच आपण जर पाहिलं तर अजूनही सामना जर पाहिला तर अजून 30 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान गोवे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु त्यासाठी तुम्हाला गोलंदाजांना खूपच अपार मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. आणि मी नेहमीच म्हणतो की प्रयत्न केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. प्रयत्न करत राहा, यश तुम्ही कधी ना कधी नक्कीच होणार. कोणताही क्षेत्र असू द्या, आपल्या जीवनामध्ये कोणताही क्षेत्र, क्रिकेटचा खेळ असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, नेहमीच प्रयत्न करा, आशावादी राहा. आणि इथे मात्र पाहूया ज्या प्रमाणे पहिल्या षटकामध्ये अतिशय वेगाने धावा आल्या होत्या, त्या धावांना ब्रेक लावतोय की हा गोलंदाज. डाव्या एष्टीवर शॉर्ट पिच चेंडू, एक मेजवानी होती सोमनाथला. ह्या चेंडू जर चांगला कनेक्शन जर झालं तर कदाचित हा चेंडू आपल्याला सीमेरेषेवर पाहायला मिळाला असता, परंतु कोणत्या प्रकारचा कनेक्शन झाला नाही, संपर्क झाला नाही. आणि त्याचमुळे आपण पाहतोय पंच दिनेश नाईक यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी व्हाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्वेरित चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 15. देवा टावऱ्याला आपण नक्कीच पाहू शकता की लॉंग ऑफच्या दिशेने सीमेरेषेवर खराब चेंडू, उलटा चेंडू, बीमार चेंडू. इथे मात्र फलंदाजाला नव्हे तर संघाला बीमार करणारा चेंडू आपण पाहतोय. 1+6 धावा षटकार. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर तुम्ही अशा प्रकारे जर बीमर चेंडू फेकले तर मात्र तुम्हाला या स्पर्धेपासून वंचित राहावं लागेल. कारण इथे मात्र सोमनाथकडे एक संधी आहे की या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्री चेंडू असणार आहे.
एक मेजवानी मित्र म्हणेन फलंदाजासाठी आणि मेजवानी जर पाहिली तर फुलटॉस चेंडूची होती. मिस टाइम फटका आहे आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण सीमारेषा क्लिअर चेंडू जातो या वाईड श्लॉंगांच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा इथे मात्र आपण पाहतो की सशाच्या वेगाने मात्र धावफलक पुढे सरकताना 28 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात झाली होती यांनी की चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोघांमध्ये. चेंडू हवेत आहे, छत्री चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स प्राप्त केला जातोय. वाघाची शिकार या ठिकाणी केली जाते. सोमनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता टायमिंग मात्र बरोबर साधता आला नाही आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर मिडविकेटला जो क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्याकडनं मात्र एक जबरदस्त झेल आपण पाहतो या टिपताना. जयच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. तर अशा रीतीने आपण पाहिले तर पहिल्या गडी मात्र गायब झाला. सोमनाथ बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिले तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहिले. एकूण 13 धावांचं आपलं बहुमूल्य योगदान दिल्यानंतर मात्र परतला. त्यामध्ये 2 बिग षटकार आपण पाहिले. तर नवीन फलंदाज येतो तिसऱ्या क्रमांकावर 1 डाऊनला येतो या आकाश. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती जय हनुमान गोवे संघाला ती सुरुवात नक्कीच प्राप्त करून दिली आपल्या संघाला सोमनाथने. म्हणजे जो कामगिरी नक्कीच स्वतः संगणक होता जी कामगिरी नक्कीच आपल्यावर खूपच जबाबदारी होती ती जबाबदारी मात्र त्याने चोखपणे पार पाडली. एक चांगली पायाभरणी आपल्या संघाला नक्कीच या ठिकाणी मात्र दिलेली आहे. परंतु इथे मात्र गोलंदाज पाहूया. इथे मात्र ओरपी चेंडू लॉप केला जातो. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बनतोय, प्रेक्षक चेंडू जातोय वाईट लॉंगरची मार्चा क्लिअर करतोय षटकार. परंतु इथे मात्र गोलंदाजाने लावलाय धक्क्याला आता मात्र गावदेवी पुन्हा संघाला. कारण खूपच महागडा षटक ठरतोय. आपण जर राहुलच्या माध्यमातून जर ठिकाणी विचार केला तर पुन्हा एकदा खराब चेंडू बीमर चेंडू. नक्कीच कदाचित हा संघ गावदेवी पुन्हा संघाचा आपण विचार केला तर मात्र या स्पर्धेपासून नक्कीच वंचित राहू शकतो. या षटकामध्ये 2 बीमर चेंडू आपण पाहिले राहुलच्या माध्यमातून. तर मात्र हा राहुल गोलंदाज या या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी करू शकणार नाही. गावदेवी पुन्हा संघ आपण विचार तर खूपच संकटामध्ये आपण पाहतोय. खूपच चिंतित आपण पाहतोय देवा टावरे यांना. कारण फलंदाजाने नक्कीच एक चांगली धावसंख्या उभी केली होती परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून आपण विचार केला तर खूपच खराब प्रदर्शन मी तर म्हणेन. प्रथमतः आपण जर पाहिलं तर गोलंदाज यतीनने 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि त्यानंतर पाहिलं तर बोनस धावांचा या ठिकाणी पाऊस पडला अक्षरशः गोलंदाज राहुलने. फ्रीज चेंडू असेल फलंदाजाच्या माहितीसाठी. उघडा डोले पहा नीट कारण पुढील चेंडू हा फ्री आणि एक सुवर्ण संधी आकाशसाठी. कारण पहिला चेंडू इथे मात्र फेस करतोय आणि तो चेंडू सुद्धा फ्रीजच्या रूपाने. क्या बात आहे, नशिबाची साथ लाभते का आकाशला. पाहूया पुढचा चेंडू इनसाइड आउट फटका खेळतोय. चांगला फटका नक्कीच पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण चेंडू नक्कीच जातो. इथे मात्र कव्हर पॉइंट आपण जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा करतो दिशेने चेंडू अतिशय वेगाने सीमारेषा क्लिअर करतोय. 4 धावा. चाळीस धावा आतापर्यंत पाहतो धावफलक विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. स्वीप करायचा होता. आपण जर पाहिलं तर इथे मात्र पंतांकडून व्हाईटचा इशारा आलेला आहे. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बायच्या रूपाने सुद्धा 1 धाव पूर्ण केली जाते. बॉडी लँग्वेज जर आता मात्र पुन्हा संघाची आपण पाहिली तर पूर्णपणे कमकुवत होते. विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावांची गरज. 42 धावा पाहतोय आपण 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करतोय सुनील भगत फॅन टीम जय हनुमान गोवे संघ. चुकीची गोलंदाजी आपण पाहिली गावदेवी पुन्हा संघाकडनं. इथे मात्र नक्कीच फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणत्याही प्रकारे चेंडूने बॅट मध्ये मात्र संपर्क झाला आणि चेंडू सरळ जातो एस्टनच्या. स्पर्श केला होता फलंदाजाला आपण पाहिलं तर आणि त्यानंतर जातो एस्टनच्या पाठीमागे.
पंतांची सुद्धा अतिशय या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी आपण पाहतो. या बारीक लक्ष आपण पाहतो या स्पर्धेवर ठेवताना. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या स्पर्धेच्या बाहेर मात्र एक भेटला जातोय गावदेवी पूर्णा संघ. हार्ड लक देवा